द डेली बेसिस विथ माय लॉर्ड. असं कोणी नाही इथे. प्रत्येकाला काही ना काही अडचणी जीवनामध्ये आहेत, काही ना काही समस्या आहे. परंतु मला तुम्हाला हे म्हणायचं आहे की परमेश्वराला धन्यवाद असो की परमेश्वराच्या आमच्याविषयीची संकल्पना कधी बदलत नाही. तुम्ही चांगलं वागा, वाईट वागा, देव आपल्या संकल्पना तुमच्या बाबतीमध्ये कधी बदलत नाही. बदलतो का? कदापि नाही. म्हटलंय मी तुला अभिष्ट करेल, तर तुम्ही कसं वागताय तो मॅटर करत नाही. जर तो म्हणालाय मला तुझं अभिष्ट करायचं आहे, तर तुमचं अभिष्ट परमेश्वर करणारच. हालेलुया. कारण का ख्रिस्तामध्ये मी देवाची धार्मिकता आहे. कॅन वी डिस्प्ले दॅट नंबर 6 डिक्लेरेशन? आय थिंक 6 और मी देवाची धार्मिकता आहे. 6 or 30 something, 16 or 30. What number it is? मी देवाची. कॅन वी हॅव अ वर्स देअर अलॉंग विथ दॅट वर्स? नो, आय थिंक त्याच्यामध्ये असेल. हां, काय म्हटलं रे? म्हणा, मी परमेश्वराची धार्मिकता आहे. मी देवाची धार्मिक आहे. यामुळे मी स्वतः धार्मिक आहे आणि नीतिमान आहे. आमेन. आणि म्हणून आपण आज थोडा वेळ शिकण्याचा प्रयत्न करूया की बट एक्झॅक्टली द रायचियसनेस ऑफ गॉड दॅट आय नीड टू नो. देवाची धार्मिकता म्हणजे काय आणि जी आज मला समजली पाहिजे. नीतिमत्वता किंवा धार्मिकता किंवा रायचियसनेस. रायचियसनेसचा सिम्पली अर्थ होतो, ऐकताय मग सगळे? काय अर्थ रायचियसनेसचा? राईट स्टँडिंग विथ गॉड. राईट स्टँडिंग विथ गॉड. परमेश्वरा संगती माझे जवळचे नाते संबंध. मला तो अधिकार मिळाला की मी परमेश्वरा बरोबर उभं राहावं. ऐका, सेकंड नंबरला नाही, लांब कुठेतरी नाही. इक्वली देर इज इक्वॅलिटी बिटवीन यू अँड गॉड इन द रायचियसनेस प्रोसेसमध्ये. He did not simply made you righteous, he declared you righteous and he allowed you to sit, very close to him. ज्याला पाप ठाऊक नव्हते त्याला त्याने तुमच्या आमच्याकरिता पाप असे केले यासाठी की आपण त्याच्या ठाई, म्हणा त्याच्या ठाई देवाचे नीतिमत्व असे व्हावे. त्याच्या म्हणजे कोणाच्या? ख्रिस्ताच्या ठाई देवाची नीतिमत्वता. म्हणजे देव नीतिमान आहे, ते नीतिमत्वता त्या ख्रिस्ताला दिली आणि ख्रिस्ताच्या रक्ताद्वारे ती तुम्हाला मला प्राप्त झालेली आहे. त्यामुळे मी आज त्या पित्याच्या उजवीकडे सिंहासनाजवळ बसून आहे. इक्वॅलिटी इन द साइट ऑफ गॉड. पापी आहात म्हणून खाली बसवलं नाही ते आम्हाला. तो आम्हाला पायाची धूळ म्हणत नाही चर्च. तो मला पूछ पण म्हणत नाही, तो मला सेकंड पण म्हणत नाही, तो आम्हाला फर्स्ट म्हणतो. व्हॉट एक्झॅक्टली बीइंग अ बिलीवर, बीइंग अ फॉलोअर ऑफ जीसस, येशूचा अनुयायी या नात्याने काय मी अंडरस्टँडिंग ठेवतोय आज माझ्या स्वतःच्या नीतिमत्वतेची. नीतिमाना खजुरासारखा समृद्ध होईल, तो लबानोनावरल्या गंधसरूसारखा वाढेल. आणि जे नीतिमान आहेत ते अंगणात रवले जातील आणि मंदिरात रवले जातील आणि अंगणापर्यंत समृद्ध होतील. आणि नीतिमान वृद्ध होईल, वृद्धपणात तो रस भरित आणि टवटवीत असेल. हे म्हणतोय प्रभू, मी तुला अशा प्रकारे आशीर्वाद केलेला आहे म्हणून मी नीतिमान आहे. एक कंडिशन होती जुन्या काळात नीतिमत्वतेची. आपण ते वाचूया. अनुवादाचं पुस्तक याचा 6 अध्याय आणि वचन 25. कॅन यू रीड प्लीज? आपण आपला परमेश्वर याच्यासमोर त्याच्या सांगण्याप्रमाणे ही संपूर्ण आज्ञा काळजीपूर्वक पाळली तर ते आपले नीतिमत्व ठरेल. इफ वी केअरफुली ओबे ऑल द लॉ ऑफ द लॉर्ड. माझ्याकडे बघा सगळे. हालेलुया चर्च, हालेलुया.
इफ वी फॉलो, इथं म्हटलं अँड इफ वी आर केअरफुल टू ओबे ऑल द लॉ, आपण आपला देव परमेश्वर याच्या समोर त्याच्या सांगण्याप्रमाणे ही संपूर्ण आज्ञा काळजीपूर्वक पाळली तर आपले नीतिमत्व ठरेल, आणि नाही पाळली तर जर तर आहे बघा. हॅलो, गलती करायचं पुस्तकाच्या सकाळी मी मॉर्निंग डिव्होशनला वाचत होतो क्वाईट टाईममध्ये माझ्या ऑफिसमध्ये, आणि 5वा गलतीचा कसा नियमशास्त्र होता आणि किती भयानक होता, आणि कसं आपण नियमशास्त्राच्या बंधनातून आता मुक्त झालेलो आहोत. आपण आता नियमशास्त्राच्या अधीनतेमध्ये नाही. मी काल मुलांना शिकवलं हे हाच विषय. परंतु सगळ्यात महत्त्वाची बाब ही इथे क्लिअर कट दिलंय, इफ यू ओबे केअरफुली. आणि आम्ही कोणीच केअरफुली देवाच्या आज्ञा पाळलेल्या नाहीत. त्या अर्थाने ह्या वचनाप्रमाणे आपण एकही नीतिमान नाही आणि ठरू शकत नाही. माझा कर्म, माझे चांगले कृत्य, माझं चांगल्या घरात जन्म घेणं, हायली क्वालिफाईड स्वतः बनवणं, ह्या मला नीतिमत्व त्याच्या पात्रतेचे ठरवत नाहीत. नीतिमत्वता हे आमच्या कर्मावर डिपेंड नाहीये चर्च. मग कशावर डिपेंड आहे? इट इज अ लॉ गिवन, आणि वन हू फॉलो द केअरफुली लॉ will declare as a righteous person. And we all failed in that. मग वचनामध्ये म्हटलं, जर एखादा व्यक्ती लॉ फॉलो करत नसेल, he has commanded us that we will be righteous when I follow the command given by God. जर परमेश्वराने नियमावली दिलेली आहे आणि जर मी ती फॉलो केली तर मला नीतिमत्वता मिळेल. जुना करार सांगतोय असं. जुन्या करारामध्ये एकही तशा प्रकारे नीतिमान सापडला नाही. ते मरत गेले. काय ठराविक कॅरेक्टर सोडित प्रत्येक जण मेला, प्रत्येक जणाला वधावं लागलं. कारण नियमशास्त्र लॉ रिक्वायरमेंट आहे लॉचं. म्हणून योहान 1:17 असं म्हटलेलं आहे, आपण वाचूया प्लीज. योहान 1:17. कारण नियमशास्त्र मोशेच्या द्वारे देण्यात आले होते. कारण नियमशास्त्र कोणाद्वारे दिलं? मोशेद्वारे. आणि कृपा आणि सत्य प्रभू येशूद्वारे आलेले. म्हणा कृपा सत्य. बाकीचे काढू नका, बायबल ठेवा आपल्या बाजूला. जस्ट लुक ॲट मी. इथे बायबल आहे, समोर लक्ष द्या. कृपा आणि सत्य येशूद्वारे दिली, मोशेच्या द्वारे नियमशास्त्र दिला. आणि नियम हा होता, जर एखादा गुन्हेगार आहे तर तो गुन्ह्यासाठी त्याला मरणदंड दिला पाहिजे. हा नियम होता. मग तुम्ही आणि मी जर गुन्हेगार आहोत तर दंड कोणाला मिळाला पाहिजे? नियमाप्रमाणे. हॅलो, गुन्हेगार जर आपण आहोत तर दंड कोणाला मिळाला पाहिजे? परंतु इथे मला आठवते, सबस्टिट्यूशनरी अटोनमेंट. द सबस्टिट्यूट, बदली. आमच्या जागी नियमशास्त्राप्रमाणे जर पाहाल तर आम्हाला दंड दिला गेला पाहिजे. तोही दंड म्हणजे मरणाचा मृत्यूदंड. पिता म्हटला, आता नियम तर मी केलाय आणि नियमाला मी बदलणार नाही, मृत्यूदंड दिलाच पाहिजे. मग काय करायचं? देव म्हटला, प्लीज देव बाप्पा, तुझ्या प्रतिमेला, तुझ्या इमेजला दंड देऊ नकोस, तर मी स्वतः जाईन. आणि मग योहान 1:14, द वर्ड बिकम अ फ्लेश अँड ही ड्वेल अमॉंग अस. शब्द देही झाला, त्याने आमच्यामध्ये वस्ती केली. आणि त्यामध्ये म्हटलंय त्याच अध्यायाच्या 1:19-29 मध्ये की बिहोल्ड द लॅम्ब, द सन ऑफ गॉड विल स्लेन फॉर द वर्ल्ड. यु नो काय म्हटलं वचनामध्ये? 1:29. दुसऱ्या दिवशी येशू आपणाकडे येताना पण तो म्हणाला, पहा जगाचे पाप हरण करणार देवाचा कोकरा. नियम होता चर्च. लॉ सांगतोय, नियमशास्त्र सांगतोय की चूक केल्यावरती मृत्यूदंड. आपण सगळ्यांनी चुका केल्या. आपण एकही मग पात्र नाही आज देवाच्या सानिध्यामध्ये बसण्याच्या. पण त्या पित्याला धन्यवाद द्या, त्याने आपला एकुलता एक पुत्र देवाचा कोकरा शब्द वापरलाय. म्हणा देवाचा कोकरा म्हणजे कोण? आवर सेवियर जीसस हू डाय ऑन द क्रॉस. व्हेरी ब्रुटली दे हॅड बिटन हिम. ऐकताय मला? खूप वाईटरित्या येशूचं मरण झाले, फार वाईटरित्या. एकच कारण, टू जस्ट डिक्लेअर or justify us that we are righteous in the sight of God. काय होतं माहिती आहे का? हे सत्य अजूनही आम्हाला कळालेलं नाही.
योहान 1:17 परत ते डिस्प्ले करा आणि सगळे मला संग वाचणार आहात. रीड. कारण नियमशास्त्र मोशेच्या द्वारे देण्यात आले होते, कृपा व सत्य येशू ख्रिस्ताच्या द्वारे आले. नियम कोणी दिला? मोशे नेटकेंनी नाही, मोशे ते. आता तो मोशे नियम सांगतोय, हा मोशे कृपा सांगतोय. बिकॉज दिस इज मॉडर्न मोशे नो स्टँड बिफोर यू. आता मला तुम्हाला सांगायचं कृपा आणि सत्य. सत्य काय माहिती आहे का? काय सत्य? योहानाच्या 8:33 प्रमाणे. योहान 8:33 मध्ये काय म्हटलं? 33:32 सत्य तुम्हाला सत्य समजेल आणि सत्य तुम्हाला व सत्य तुम्हाला बंधमुक्त करेल. ऐका हालेलुया. सत्य हे आहे, तुम्ही जितके जास्त गुन्हेगार आहात, रोम 5:20 ठिकाणी काढा, तिथे म्हटलंय ते रोम 5:20 प्रमाणे तुमच्यावरती जास्त कृपा झाली आणि त्या कृपेत तुम्हाला असत्याच्या नियमशास्त्राच्या बंधनात बाहेर काढलेलं आहे. यू आर कॉल्ड टू बी नॉट अ सिनर बट द रायचस ऑफ गॉड. प्लीज रीड. शिवाय अपराध वाढावा म्हणून नियमशास्त्राचा प्रवेश झाला, तरी जेथे पाप वाढले तेथे कृपा त्यापेक्षा विपुल झाली. माझ्या भाषांतात वाचतो ओवी मध्ये. One of my favorite word, I'll read for you church. Listen. शिवाय नियमशास्त्राचा प्रवेश झाला तो अपराध वाढण्यास सहानुभूत झाला, तरी जेथे पाप वाढले का. तो शेवटचा पार्ट फार इम्पॉर्टंट आहे ना. मला राहुल म्हटलं, पास्टर मी सगळे पाप केले, तो तरी माझ्यावरती येशू प्रेम करील. त्याला म्हटलं ते वाच ना खालचा भाग. काय म्हणा? जेथे पाप वाढले म्हणजे तुमचा पापाचा घडा भरला ना. नवीन घडा आणून जरी त्याच्यामध्ये पाप पडत गेली, काळजी करू नका. पुढं म्हटले तेथे कृपा त्यापेक्षा. कशापेक्षा? त्या म्हणजे त्या वाढलेल्या घड्यापेक्षा, वाढलेल्या पापापेक्षा जास्त कृपाच होणार आहे. दिस इज कॉल्ड द न्यू कमांड. टाळ्या वाजल्या असते प्रभूसाठी. व्हॉट इज ट्रूथ चर्च? What truth do I follow really in my life? सत्य काय मला कळालंय? अजूनही झालंय का माहिती आहे का? पुढे एक पॉईंट सांगतो मी. अजूनही आपल्यामध्ये म्हणजे among believers there is an abundance of sin consciousness. The sin consciousness is the mother of all unbelief. बापरे. आज पुष्कळ विश्वासणाऱ्यांमध्ये अशा प्रकारे दोष पाप भावना आहे, पापाची भावना, सिन कॉन्शियसनेस. आणि सिन कॉन्शियसनेस म्हणजे सगळ्या अविश्वासाची जननी. हॅलो सिस्टर्स, काय विचार करता स्वतःविषयी आज? मी पात्र आहे का प्रभूसाठी? आणि तुम्हाला सांगतो, तुम्ही जोपर्यंत असा विचार कराल सैतान फार खुश होणार. पिल्लो तुझ्या डोक्यात सोडून कर विचाराने बस तसा वर्षानुवर्ष, आणि आपण त्यामधून बाहेरच पडत नाही. पास्टर काही सगळं ठीक चाललं नाही. कसं चालेल? कुठं अटॅक केलं त्यांनी? डोक्यात. पहिले जागेवर नाही, अजून त्यांनी अटॅक केला. त्यांनी स्त्रीचा कुठं अटॅक केला होता? शरीरावरती गाव केला होता का? नो, मनावर. आणि बायबल सांगते मनाने प्रेम कर म्हटले प्रभूने, आणि त्या मनावरच अटॅक केला. आणि काय म्हटला? देवासारखे बना. हे फळ खाल्यावर. आणि काय सांगते उत्पत्ती 1:26? देवासारखे ऑलरेडी. म्हणजे त्यांनी ते डिप्लोमॅटिक केलं, खोटं याला खऱ्याच चादर लावून समोर प्रेझेंट केलं होतं हा विचार. आणि आमच्या सिस्टर हवा फसल्या. आणि आमची चर्चा चालली होती, पास्टर मग आदाम कुठं होता? तिथं जवळ होता का? आता तो कुठं होता आपण तर नक्कीच भेटून विचारू. स्वर्गाच्या साईटला गेला कोपऱ्यात. त्याला तू खरं सांग, तेव्हा तू कुठं गेला होता? म्हणजे डीमार्टला होता का कोणी मॉलला होता? वेर यू वर मॅन? बिकॉज ऑफ यू लेफ्ट हर. सी व्हॉट हॅपन. तुम्ही तिला पण कोपच्यात घ्या, म्हणजे कोपऱ्यात बहिणी. हां सिस्टर हवा तुम्ही कुठं गेल ते म्हणायचं. त्या दोघांनी केअरफुली लॉ ओबे नाही केलं. इथे म्हटलं केअरफुली ओबे, देन ओनली आय कॅन ब्लेस यू. आता मला काय वाटतं, आपण तेवढे केअरफुली आज्ञा पालन करतो? तर एक जण म्हटलं नियम दिले तोडण्यासाठी. इज इट लाईक दॅट?
नियम पडण्यासाठी येत का? आपलंच घ्या ना, मॅस्टॅकला काल राहते, कधी यायचं होतं? हो, आलो कधी? नाही. आपण तू किती सांगा, आम्ही आमच्या वेळेतच येणार. आम्ही ठरवलं स्वतः, आपल्या वेळेत जायचं बरं का, पालकांच्या नाही. वी डोंट बॉदर अबाउट दिस, वी आर नॉट मच सिरियस अबाउट दिस. पण वचनामध्ये मला तुम्हाला तुमच्या त्या सिन कॉन्शियस माइंडमधून बाहेर आणायचं आहे. जोपर्यंत तुम्ही स्वतःला त्या सत्यापर्यंत घेऊन जात नाही ना, सत्य काय आहे? सत्य हे आहे, जिथं जिथं पाप वाढले, त्या वाढलेल्या पापाच्या वरती सरशी करून कृपेने विजय मिळवलेला आहे. कृपा वाढली ना चर्च, हालेलुया, हालेलुया. and that grace declares you are righteous, means you have a right to stand or sit with the Lord in the heavenly places. बायबलमध्ये म्हटलंय, वरील गोष्टी मिळवण्याचा यत्न करा, वरील गोष्टी मिळवण्याचा प्रयत्न करा. सिन कॉन्शियसनेस. दुसरी गोष्ट कंडमनेशन. आम्हाला हे वाटतं की मी एवढा गुन्हेगार आहे, वाईट आहे, तर काय मला परमेश्वर खरंच प्रेम देईल का? मी दंडस पात्र आहे. परंतु रोम 8 मध्ये काय म्हटलेलं आहे, आपण जेव्हा तिथे येतो वचन 1 मध्ये, ही ओपन प्लीज, रीड इन मराठी. कंडमनेशन म्हणा, कंडमनेशन म्हणा ना, कंडमनेशन, दंड आज्ञा. जर तुम्ही आज्ञांचं उल्लंघन कराल तर काय ठरलेलं आहे? चर्च आहे मग संगती, काय ठरलेलं आहे? एका स्त्रीला येशूकडे आणला आणि काय म्हटलं, हिने व्यभिचार केला, हिला धोंडमार करा आणि मारून टाका. नियम म्हटले, ते म्हणाले मोशेच्या नियमशास्त्रामध्ये असं म्हटलेलं आहे की जो कोणी अशा प्रकारे पाप करेल, धोंडमार करून मारण्यास पात्र. येशू आता बोचकळ्यात पडा का इथे? काय आता करायचं सिच्युएशन बघा, किती डिप्लोमॅटिकली आणि वाईसली येशूने सिच्युएशन हँडल केली. त्यांना बोलू दिलं, ऐकलं त्यांचं सगळं. पण वचनामध्ये म्हटलं तिला देवाने दंड दिला नाही, कारण तो आलाच स्वतः सोडवण्यासाठी, दंड देण्यासाठी नाही. चर्च काय म्हटलं ते वचनात? म्हणून ख्रिस्त येशूमध्ये असलेल्यांना, मोठ्याने वाचा ना तिथे, आणि ते कंसात वाचा, ते देहाप्रमाणे नाही तर. आमेन. नीतिमान व्यक्ती दैहिकता जोपासत नाही, तो आत्मा जोपासतो. तो देहाचं कौतुक करत असत नाही. हॅलो, देहाचे टोचले पुरवत बसत नाही, तो टाइमपास म्हणतो त्याला तो, आणि तो आत्म्याला फीड करतो डेली. हॅलो चर्च, आर यू फीडिंग युअर स्पिरिट और युअर बेली? थिंक विथ मी. शरीरचं पोट भरताय का आत्म्याला तुम्ही मजबूत बनवत आहात? असं. आणि कंडमनेशनचे विषय काय दिले माहिती का? कंडमनेशन आपण कुठे घेऊन जातोय? गिल्टी कॉन्शियस, कंडमनेशन कॉन्शियस. हां, इथे घेऊन चाललंय तो आला, तू दोषी आहेस, दोषीन भावना, आणि तुला कशाही करून नाही क्षमा मिळणार परमेश्वराकडनं. वचनामध्ये म्हटले की आता खाली या, त्या टीपीटी काय सुंदर आहे बघा. सो नाउ द केस इज क्लोज्ड. माय केस इज क्लोज्ड. मुकदमा आपके विरोध में बंद कर दिया गया है और अदालत इस नतीजे पर पहुंचे कि आप बाइज्जत बरी किए जाते हो. को केस इज क्लोज. चर्च यस, टाळ्या वाजवूया प्रभूसाठी. तुम्ही जे म्हणताय ना, आता मी गुन्हेगार आहे, मी आज्ञा मोडली, दंडास पात्र आहे, मला आता दंड होणार, मी आता मरणार. पण वचनामध्ये म्हटलं की सबस्टिट्यूशनरी अटॉनमेंट, म्हणजे ख्रिस्त बदले म्हणून आमच्या जागेवरती गेला. हे देहाप्रमाणे नाही तर आत्म्याप्रमाणे आहे. आणि ही शोड इज लव, हाऊ मच ही लव्ड यू. योहान 3:16. प्रेज लॉर्ड. अहो हालेलुया म्हणाल का? हालेलुया. तर आत्ता जरी तुम्ही अजूनही सिन कॉन्शियस आहात तर सिन कॉन्शियस मधनं बाहेर या. पापाची भावना, हॅलो, मनात ठेवू नका. दोष भावना, गिल्टी कॉन्शियस मनात ठेवू नका. आणि ह्या कॉम्प्लेक्स मधनं तुम्हाला बाहेर काढण्यास पवित्र आत्मा आहे आम्हाला सहकार्य करण्यासाठी. कोण आहात तुम्ही? कोण आहात? कोण आहात तुम्ही?
आज्ञा मोडणाऱ्यांपैकी दंडाच पात्र आहात आता का नीतिमान आहात? म्हणा, मी पापी नाही, त्यामुळं माझ्यावर दंड आज्ञा नाही. मी नक्कीच नियमशास्त्र पाळू शकत नव्हतो आणि त्यामुळं ख्रिस्त माझ्यासाठी आला. आमेन. जुन्या करारामध्ये नियम होता, प्रत्येक घराण्याप्रमाणे कोकरू द्या, वासरू द्या, बैल द्या, होरा द्या, होला द्या, पारवा द्या, स्पीड द्या, ही अट होती. मगच पापांची क्षमा, तीही वर्षभरासाठी, नंतर नाही. अहो, जर वर्षभरासाठी पापांची क्षमा होती आणि वर्षानंतर परत पुढच्या वर्षी तेवढेच अर्पण द्या. बरं, हे 12 गोत्र थोडे तिडके नाही आणि 12 गोत्रांची ही मोठमोठी संख्या, कसं सगळं काय मॅनेज होणार आहे? पण बायबल आम्हाला सांगते चर्च की परमेश्वराने आम्हाला त्या सगळ्या प्रकारच्या कॉन्शियसमधनं असं बाहेर काढलं, स्वतःचा प्राण तिथे आमच्या करता देऊन टाकला. जेव्हा त्याला कळलं की आम्ही ते फॉलो करण्यास पात्र नाही. आपण वाचूया मत्ते 5 काय म्हटलं, वचन 17 प्लीज. नियमशास्त्र किंवा संदेष्टांचे ग्रंथ रद्द करण्यास मी आलो आहे असे समजू नका. मी रद्द करण्यास नव्हे तर पूर्ण करण्यास आलो आहे. पुढे वाचा 20 पर्यंत. कारण मी तुम्हाला खची सांगतो, आकाश व पृथ्वी ही नाहीशी होईपर्यंत सर्व काही पूर्ण झाल्याशिवाय नियमशास्त्रातील एकही काना किंवा मात्रा रद्द होणार नाही. यास्तव जो कोणी या लहान आज्ञेतील एखादी रद्द करेल. ओके, फाईन. आता 17 वचनाकडे थोडंसं लक्ष देऊया आपण. तर इथे म्हटलं की जो कोणी, आय मीन तुम्ही जे बिलीव्ह करत आहात, विश्वासणारे आहात, येशूवरती विश्वास ठेवणारे आहात. 2 कोरिंथ 5:17 काय म्हटलंय? जे कोणी ख्रिस्त येशूमध्ये आहे ते कोण आहे? मग आम्ही ख्रिस्त येशूमध्ये आहे, त्यामुळं मी नवी सृष्टी आहे. आणि जो ते नवी सृष्टी आहे त्याला हे कळणं गरजेचं आहे की आता मी दंड आज्ञेच्या अधीनतेमध्ये नाही, तर मी मुक्त झालोय. कारण का? मला त्या आज्ञेतनं बाहेर काढण्यात आलं आणि माझ्या ऐवजी ती आज्ञा कोणीतरी पूर्ण केली आणि तो ख्रिस्त प्रभू आहे. तो क्लिअर म्हटलं, मी आलो आज्ञा रद्द करावायच नाही, ते पूर्ण करावायचं. आज्ञा काय होती? चुका करणाऱ्याला, चुकीला माफी नाही, दंड आज्ञा. येशू म्हटलं ठीक आहे, दंड आज्ञा आहे का? तुझ्या जागी मी जातो दंड आज्ञा घेण्यासाठी आणि तो आमच्यासाठी घ्या. तर एव्हरी बोर्न अगेन चाइल्ड ऑफ गॉड इज राइचस बिकॉज वी आर अ न्यू क्रिएशन, अ न्यू मॅन इन विच इज युअर इनर मॅन इज राइचस मॅन. म्हणजे योहान 3 वचन पण वाच आणि 6 वचन पण वाच. योहान 3 आणि 6 पटकन. येशू त्याला म्हणाला, मी तुम्हाला खचित सांगतो, नव्याने जन्मले वाचून कोणालाही देवाचे राज्य पाहता येत नाही. कसा जन्म घ्यावा लागेल? बोला ना स्टुडंट्स, कसा नवा जन्म कसा घ्यायचा? एक नवीन ड्रेस आणायचा मोचनमधनं किंवा नवीन साडी आणायची, आंघोळ करून ती घालायची, झालो आम्ही. इज इट दिस मच इझी इट इज? नव्या जन्मासाठी ख्रिस्ताला किती मोठी किंमत द्यावी लागली. ओव्हर पेमेंट. हॅलो, तुमच्याकडं ओव्हर पेमेंट दिलं त्याने का? तर तुम्हाला त्यांनी आत्ता नीतिमान असं ठरवावं. इनर रायचस मॅन बनणे. वचन 6 पण वाच. देहापासून जन्मलेले देह आहेत, देहापासून जन्मलेले देह आहेत आणि आत्म्यापासून जन्मलेले आत्मा आहे. म्हणा, आता मी देहात जन्मलेलो नाही, तर माझा जन्म किंबहुना माझा नवा जन्म आत्मा झालेला आहे. हालेलुया. त्यामुळे मी आता दंड आज्ञेच्या अधीनतेमध्ये नाही, मी नियमांच्या ओझ्याखाली जीवन जगत नाही. आता माझं सिन कॉन्शियस नाही, गिल्ट कॉन्शियस नाही, मी कम्प्लिटली इनर मॅन मध्ये स्ट्रॉंग बिलीवर, स्ट्रॉंग इनर मॅन आहे, कारण मी रायचस आहे. हालेलुया. अजून बघूया एक्झॅक्टली व्हॉट इज रायचियसनेस ऑफ गॉड. दुसऱ्या जर आपण शब्दाने जर त्याला पाहिलं, तुम्हाला एक मी सांगतो, रायचियसनेस इज नथिंग बट द नेचर ऑफ गॉड. नीतिमत्वता दुसरं काही नसून देवाचा स्वभाव आणि गुणधर्म आहे. आपण वाचूया 2 पेत्र 1:4 काय म्हटले बघा.
पटपट सांगा. त्यांच्या योगे मौल्यवान व अतिमहान अशी वचने आपल्याला देण्यात आली आहेत, ह्यासाठी की त्यांच्याद्वारे तुम्ही वासनेपासून उत्पन्न होणारी जगातील भ्रष्टता चुकवून ईश्वरी स्वभावाचे वाटेकरी व्हावे. कोणाचे वाटेकरी म्हणावे? ईश्वरी म्हणा ईश्वरी स्वभाव, परमेश्वर देवाचा गुण. हॅलो चर्च, ऐकताय माझं सगळं? नीतिमत्वता व्हॉट इट इज ते म्हटलंय, यू कॅन एक्सपिरियन्स पार्टनरशिप विथ डिवाइन नेचर. म्हणा डिवाइन नेचर. विथ व्हॉट यू आर हॅव्हिंग पार्टनरशिप? अहो दैवी स्वभाव आहे हा. नीतिमत्वता हा देवाचा दैवीय गुणधर्म आहे. जर तो दैवीय गुणधर्म त्याच्यामध्ये आहे आणि तो जर माझ्यामध्ये आज येतोय ना, आय डिक्लेअर ॲज अ रायचस पर्सन आय टू हॅव दिस काइंड ऑफ पार्टनरशिप इन मी. हे काय म्हणते त्याच्या आधी काय म्हटले बघा, द पॉवर ऑफ दीज ट्रेमेंडस प्रॉमिसेस यू कॅन एक्सपिरियन्स पार्टनरशिप विथ डिवाइन नेचर. सिन कॉन्शियस हा दैहिक स्वभाव झाला, गिल्ट कॉन्शियस दैहिक स्वभाव झाला. पण व्हेर ॲज तुम्हाला हे वाटतं की आता मी परमेश्वरामध्ये कोणीतरी विशेष स्थानावर विराजमान आहे, दॅट इज ऑफ द डिवाइन नेचर पार्टनरशिप. इट इज द रायचियसनेस, म्हणजे देवाचा स्वभाव आहे. हालेलुया. आणि रोम 5:17 प्रमाणे बघा, ते तुम्ही कसं मिळवलंय? तुमच्या कर्तृत्वावर. म्हणा माझ्या कर्तृत्वावर. अरे देवा, जागे आहात याच्यावरूनच कळतं की जागे आहेत आपण. धोरणात थोडंसं राहा प्लीज, जेव्हा वचन ऐकत आहात. हां 5:17. कारण जर ते एकाच इस्माच्या द्वारे त्या एकाच इस्माच्या अपराधाने. रोम 5:17 रेडी? हां 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 येस गो अहेड. कारण जर त्या एकाच इस्माच्या द्वारे त्या एकाच इस्माच्या अपराधाने मरणाचे राज्य चालू झाले, हां, तर जे कृपेचे व नीतिमत्वतेचे, म्हण कृपेचे नीतिमत्वतेचे, माझ्याकडे बघा चर्च, ग्रेस अँड रायचियसनेस वॉक सायमल्टेनियसली. कळतंय का? ग्रेस अँड द रायचियसनेस म्हणजे कृपा आणि नीतिमत्वता हे संगती हँड इन हँड जातात. तुम्ही जर न्यू कव्हर्नंट फॉलोवर आहात, ह्या दोन तत्वांना आपल्या जीवनामध्ये कॉन्क्रीट बांधकाम करून टाका. आय एम अंडर ग्रेस अँड आय एम कॉल्ड ॲज रायचस. दॅट्स. पुढे म्हटलंय दान याची विपुलता स्वीकारतात. अहो दॅट इज ऑल्सो गिवन इन अबंडन्स. असं साधं दिलं की नाही तुम्हाला आणि मला त्या गोष्टी. हां पुढे वाचा. तर जे कृपेचे व नीतिमत्वाचे दान ह्याची विपुलता स्वीकारतात, ते विशेष करून त्या एकाच येशू ख्रिस्ताच्या द्वारे जीवनात राज्य करतील. ॲक्च्युली इट इज अ फ्री गिफ्ट. रायचसनेस इज अ फ्री गिफ्ट गिवन बाय गॉड. इट्स नॉट दॅट वी हॅव ऑन इट. हे आम्ही आमच्या कर्मावरती प्राप्त नाही केलेलं. ते कसं? दोन सांगतो नीतिमत्वता आणि आपण लगेच थांबणार आहोत. नंबर 1 नीतिमत्तेच्या प्रकारामध्ये नंबर 1 पार्ट आहे, देर आर 2 काइंड्स ऑफ रायचियसनेस ना. आम्ही काल शिकलो, मुलांना पण मी शिकवलं. नंबर 1 आहे सेल्फ रायचियसनेस. काय म्हणतो पण त्याला मराठीमध्ये? काय म्हणू? म्हणा ना, परत म्हणा. आहोत आपण स्वधार्मिक. आपण स्वतःच्या बळावर धार्मिकता मिळवू शकतो. एक स्टोरी वाचतो आम्ही लुकाच्या पुस्तकात ना, आय थिंक 19व्या अध्यायामध्ये कुठंतरी ते म्हटलेलं आहे की 18व्या अध्यायामध्ये एक स्टोरी आम्ही वाचतो लुकाच्या. आणि 9 पासून पुढे आपण बघूया प्लीज. आपण नीतिमान आहोत असं जे कित्येक स्वतःविषयी भरोसा धरून इतर सर्वांना तुच्छ मानत होते, त्यांनाही त्याने दाखला सांगितला. वेळेअभावी आपण ते पुन्हा वाचत नाही. एक परुषी मंदिरात येतो, त्याच्या मागे जकातदार येतो. परुषी म्हणतो, ऐका 3 गोष्टी बोलला येतो. हे देवा, मी हप्त्यातनं 2दा बुधवार शुक्रवार उपवास करतो. कधी कधी मी ज्यूस पण पितो. फक्त अर्धा किलो फळं खातो, जास्त नाही. उपवासात आहे नाही. मी शब्दात पाळतो, दान धर्म करतो,
परंतु मी या पापी जकातदार सारखा नाही बरं का. त्यामुळं उपकार करतो मी तुझ्यावर, सगळं करून लवकर माझी प्रार्थना आहे, हा त्याचा अर्थ आहे. आणि दुसरा काय म्हणतो बघा तो बिचारा जकातदार, थोडंसं नेक्स्ट वर्स 10 आय थिंक 10 or 11. हां पुढे. जकातदार तर दूर उभा राहून वर स्वर्गाकडे दृष्टी लावण्यास देखील न धसता आपला उर पडवून म्हणाला, हे देवा. याचा अर्थ हा नाही का नीतिमानाने नेहमीच मी पापी माझं दया कर अशी प्रार्थना नाही करायची. दॅट वॉज हिज फर्स्ट प्रेयर. जकातदारच्या आधी तो काय म्हटला, तो शनागडी परुषी, हप्त्यातनं तोंड उपास, दान धर्म, आणि हे तिसरं त्यांनी मुद्दा काय दाखवला, त्याच्यासारखं. म्हणजे त्यांनी स्वतःची तुलना कशी केली, आय एम नॉट लाईक हिम. आपण ना बऱ्याचदा बोलतो मी तिच्यासारखी त्याच्यासारखं, मी त्यांच्यापेक्षा बरंच नाही. आपण सहज बोलतो, याला म्हणतात सेल्फ रायचियसनेस. तुमची स्वधार्मिकता कशी माहिती का, कशी आहे? यशाया 64:6 प्रमाणे. कॅन वी रीड फास्ट? ही आपली स्वार्मिकता. ही आता हे वचनात आपण बघूया. आम्ही सगळे अशुद्ध मनुष्यासारखे झालो आहोत. आमची सर्व नीतीची कृत्ये घाणेरड्या वस्त्रासारखी आहे. हां, काय भाषांतरामध्ये काय म्हटले, मळकी चिंदी. हॅलो चर्चमध्ये सांगते आहात, थोडंसं अजून डीप सांगू, ऐकायचं का? ही घाणेरडी जी चिंदी आहे ना, ही मला घेऊन जाते नवीन करारामधल्या त्या 12 वर्ष रक्तस्राव स्त्रीकडं. ती आपल्या परी प्रयत्न करत होती, मेडिकेशन करत होती आणि त्या कापडाचा वापर करायची ते रक्त बंद होण्यासाठी. पण तिच्याकडनं झालं नाही. जेव्हा ती म्हणाल त्याच्या गोंड्याला मात्र स्पर्श करत, आय विल गॉट हील, आणि सी गॉट हील चर्च. सेल्फ रायचियसनेस. जेव्हा तुम्ही स्वतःची धार्मिकतेने प्रयत्न करता, अमुक धमुक गोष्टी त्यात खूप साऱ्या बोला, आणि वचनामध्ये म्हटलंय की फिल्थी रॅक्स, युअर रायचियसनेस पार्ट इज लाईक अ फिल्थी रॅक्स, लाईक घाणेरडी चिंदी, घाण जी नकोय प्रभूला. ही उपमा दिली आमच्या नीतिमत होते ना प्रभूने, करा ती तशीच आहे. आर यू विथ मी चर्च? रोम 10:3 वाचशील बरं. फास्ट. कारण त्यांना देवाच्या नीतिमत्वाची जाणीव नसल्यामुळे व ते आपलेच नीतिमत्व सापण्यास पाहत असल्यामुळे देवाच्या नीतिमत्वाला ते वश झाले नाही. आपण कधी कधी ना भावनाच्या भरात बोलतो, पालसाहेब खूप उपास केले बरं का, हे पोरं असंच प्रभूमध्ये वाढलं नाही, या असंच काही ग्रॅज्युएट झाला नाही किंवा असंच पास झाला नाही, त्याने ती खूप अभ्यास केला आहे आणि खूप त्यासाठी आम्ही कष्ट घेतले, मध्यरात्री उठून आम्ही त्यांना सहकार्य केलं. अरे तुम्ही असं बोलून सगळं श्रेय स्वतःला घेताय, प्रभूला नाही देते. तुम्ही कितीही काही करा, ते करण्यास कृपा दिली कोणी? म्हणून नेहमी म्हणा, हे काय झालं, जे झालं ते प्रभूने केलं, आम्ही नाही केलं. आमची धार्मिकता आम्हाला देवाच्या नजरेमधून खाली पाडेल. ते चर्च, मी अशी होते म्हणून तसं झालं, तू नसती तरी आला असतं. मग कशाला घेता क्रेडिट? तुम्ही म्हणत तरी काम होणार नाही. हॅलो, लोक म्हणतात ना, त्यांना कळू द्या आता, मी नाही ना, आता नका, माझी जाणीव त्यांना होणार आहे की नाही होत. जाण बाळा, प्रभूचं राज्य कोणाच्याच बापाकडे थांबत नाही, तो भरपूर तयार करतो त्या राज्यासाठी. सो डोंट टेक क्रेडिट, गिव्ह क्रेडिट टू द लॉर्ड. सो धार्मिकता. आणि दुसरी गोष्ट फार महत्त्वाची, दुसरा पॉईंट आहे गॉड्स रायचियसनेस. पहिला काय होता? सेल्फ रायचियसनेस, आणि ती कशी आहे? घाणेरड्या चिंदी समान. आणि खाली म्हटलंय त्या लुकाच्या 29 अध्यायाचे वचन, त्यामध्ये तो जकातदार काय म्हटलं बघा, परत एकदा आपण वाचून मग आपण इन करू तिथे तो पार्ट. या हे देवा मस्त पापड आहे. पुढे वचन 14, मी तुम्हाला सांगतो त्या दुसऱ्यापेक्षा हा नीतिमान ठरून खाली आपल्या घरी गेला. आणि कारण जो कोणी स्वतःला उंच करतो तो, वाचा ना, मला ऐक दिसत नाही, वाचा बरं, ऐकू पण येत नाही, थोडंसं मोठ्याने. आणि जो कोणी स्वतःला
अहो नमवतो आहे का डायरेक्ट उडी उंच केलं जाईल. नमवतो नमवतो तो सांगा बरं, पहिल्याची प्रार्थना ऐकली गेली का दुसऱ्याची? जो म्हणतो की मी प्रभू तुझ्याकडे पाहावयास, आय डोंट फील टू लुक ॲट दी हेवन, आय नेव्हर डिझर्व, आणि तो आपला ऊर बडवतोय. ऊर बडवणं म्हणजे मी किती गुन्हेगार, किती मोठा पापी, सिन कॉन्शियस होता त्याच्या अंतकामध्ये, गिल्टी कॉन्शियस होता. बट व्हेन ही अंडरस्टूड द प्राइस पेड, ओव्हर पेमेंट झालं माझ्यासाठी, देन ही डिक्लेअर नो, आय एम नो मोर नाव. मला सांगा, जेव्हा तो घरी गेला काय म्हटले, मी तुम्हाला सांगतो दुसऱ्यापेक्षा हा म्हणजे हा पापी नीतिमान ठरून खाली आपल्या घरी गेला. ठरून सांगतो की तुम्ही नीतिमान, तुम्हाला ख्रिस्तान केलेलं आहे. मला सांगा बरं, जो प्रार्थना करत होता पलीकडे परुषी, हा जाताना मस्तारखा त्याला धक्का देऊन गेला असता, सॉरी या चुकून लागला. ही मेड मी रायचियस. व्हॉट होपलेस यू आर टॉकिंग अबाउट? सेल्फ रायचियसनेस नेहमी तुम्हाला जगामध्ये ना इथेच तुम्ही उड्या मारणार आहात, बाकी नाही कुठे. सी बुडबुड असतो ना पाण्याचा बुडबुडा, सेल्फ रायचियस तसे किती सेकंद असतो, अरे होता ना कुठं गेला, फिनिश, त्याचं अस्तित्व पण राहत नाही. पण ज्यांना हे कळतंय की परमेश्वर सर्वस्व आहे, दे आर मोर ब्लेसेड. सेकंड अँड द लास्ट पार्ट, गॉड्स रायचियसनेस. प्लीज, रोम 1:17. कारण तिच्या देवाचे नीतिमत्व विश्वासासाठी प्रकट झालेले आहे. कारण तिथे देवाचे नीतिमत्व विश्वासासाठी प्रकट झालेले आहे. हा, नीतिमान विश्वासानं जगे. या शास्त्रलेखाप्रमाणे हे आहे. मग नीतिमान जो मी आहे तो मी विश्वासानं जगतो, अन्न खाऊन जगत नाही. आजपासून आम्ही अन्न खाणार नाही बाळक साहेब. इंग्लिशमध्ये म्हटलं जस्ट विल लिव्ह बाय फेथ, वी आर लिव्हिंग बाय फेथ. आणि बायबल असं पण सांगते की वी आर रायचियस बाय फेथ. आम्ही नीतिमान विश्वासाने ठरलो आहोत. 3 अध्यायाचे 21-22 मध्ये पण या रोम. आता तर नियमशास्त्राव्यतिरिक्त असे जे देवाचे नीतिमत्व प्रकट झाले आहे, देवाचे नीतिमत्व प्रकट झाले आहे, त्याला नियमशास्त्राची व संदेष्टांची साक्ष आहे. साक्ष पण आहे. हे देवाचे नीतिमत्व येशू ख्रिस्तावरील विश्वासाच्या द्वारे, हे देवाचे नीतिमत्व तर येशू ख्रिस्तावरील विश्वासाद्वारे, विश्वास ठेवणाऱ्या सर्वांसाठी आहे. त्यात भेदभाव. आता कोण कोण नीतिमान आणि कुठे बसून आहात आज? देवाच्या शेजारी जस्ट गप्पा मारा. अरे कसं काय चाललंय, बरं आहे, मी पण बरं आहे, बोला बापाशी. हे ना, आपण मी मुलांना शिकवलं प्रार्थना कशी करायची. अरे मित्रासारखं बोलायचं. तुझं कसं चाललंय, काल मला त्रास झाला, बरं तुला झालं तसं काय, मला काय नाही झालं, बोला मित्रासारखं त्याच्याशी. तुला माहिती का प्रभू, अरे मी परवा चाललो आणि मला असं त्रास होत होता, पण तू मला त्याची कृपा दिलीस. सी व्हॉट आय मीन, असं संभाषण लोकांना वाटतं असं देवाशी बोलायचं. इसहाक, अब्राहम, याकोबाच्या देवा इतका भरीव आवाज काढून बोलायचं. तू जो स्वर्गामध्ये आहेस आणि मी पृथ्वीवर, तू खालीच राहा. मग अशी प्रार्थना नाही पाहिजे माझ्या प्रभूला. टॉक टू हिम लाईक अ फ्रेंड. त्याच्या गळ्यात हात घाला, त्याचे मांडीवर डोकं ठेवा, छोटी ती छोटी गोष्ट सांगा त्याला, रडा त्याच्या पुढे, त्याला गोंजारू द्या, 2-4 देऊ द्या, काही फरक पडत नाही. तसं नाही तो मारणारा, तो फक्त गोंजारतो प्रेमाने. बिकॉज ही मेड अस रायचस. एफिस 2:8 वाचशील प्लीज. एपिस 2. कारण कृपेने विश्वासाच्या द्वारे, कारण म्हणा, कारण कृपेनेच विश्वासाच्या द्वारे आमचे तारण झाले आहे. तारण होण्याला दुसऱ्या शब्दात म्हणतात आम्हाला नीतिमान ठरवण्यात आलेला आहे.
आणि कोण बसेल स्वर्गात बापाच्या बाजूकडे? ज्यांचं तारण झाले. तारणासाठी कोणी किंमत मोजली? ख्रिस्ताने. दंड कोणावर आला? ख्रिस्ताला. दंडातून कोण सुटलं? तेच मला सांगायचं. पुन्हा फिरून आपण गाडी परत तिथंच येते. केस इज क्लोज. म्हणा केस इज क्लोज. म्हणा माय केस हॅज बीन क्लोज्ड. आमेन. आता ती केस उघडी नाही होणार परत. केस क्लोज म्हणजे बिंदास फिरा. पायच बरी होच काय परत पाप करायला तयार, असा अर्थ होत नाही त्याचा. जेव्हा मुकदमा चालू होता ना, मुकदमा चालवण्याकरता 2 वकील लागतात. ज्याला पकडलंय त्याच्याकडनं आणि ज्यांनी कंप्लेंट दिली त्याच्याकडनं. आमच्याकडनं एक वकील उभा होता. आमचे भाऊसाहेब नाही, येशू भाऊसाहेब. यस म्हणा येशू वकील. ही इज अ लॉयर. बायबल सांगते ही इज अ लॉयर. जस्टिफिकेशनचा खरा अर्थ होतो समर्थन. त्याने आमची बाजू घेतली आणि आमची बाजू अशी काय मांडली. जज म्हटलं फिर इनको केस क्यों चला रहे आप, छोड़ दो. हम वही बोल छोड़ दो, केस क्लोज करो. डायरेक्टली जजने शिक्का मारला, केस क्लोज. जेव्हा जज शिक्का मारतो ती फाईल परत ओपन होत नाही, ती नील झाली केस. हे गेले आमच्या बाबतीत ते प्रमाणे रोम 8:1 प्रमाणे. हालेलुया. आम्ही कृपेने तारलेलो आहोत. म्हणून सांगतो कृपा आणि नीतिमत्वता ह्यांना घट्ट धरून राहा आणि त्या गोष्टी तुम्हाला पुढे प्रभूमध्ये वाढण्यासाठी नक्कीच सहकार्य करतील आणि त्याद्वारे देवाचं गौरव होणार आहे. शेवट मला काला करायचा आहे. यशाया 61:10 वाचूया का आपण? यशाया 61:10. फक्त नीतिमत्वता दिली नाही किंवा तो स्वभाव फक्त दिला नाही. पुढे काय म्हटले बघा, क्लॉथ विथ द रोब ऑफ राइचियसनेस. मी परमेश्वराच्या ठाई अत्यंत हर्ष पावतो, माझ्या देवाच्या ठाई माझा जीव उल्हासो. कारण जसं शेवटी येऊया आपण. मला नीतिमत्तेच्या जग्याने आजची दिले आहे. म्हणा मला नीतिमत्तेच्या म्हणजे नीतिमत्तेचा रोग मला म्हणजे जगा मला दिलाय माझ्या प्रभूने. म्हणजे त्याने तुम्हाला आणि मला फक्त नीतिमत्वता दिली नाही, घातली. हॅलो, नाही कळत तुम्हाला? आता आपण आपलं कपडे घातले, आतलं आपली नग्नता दिसत नाही. नीतिमत्वाचे वस्त्र म्हणजे तुमचे आतले घाणेरडे कृत्य, घाणेरडे कामं, मळकी चिंदी दिसत नाही. कारण का? यू आर कवर्ड चर्च विथ द राइचियसनेस ऑफ गॉड. तुम्ही एक्साइटेड नाही होते? आनंदी नाही होते? हाऊ लव्ड दॅट गॉड हॅज लव्ड शोन टुवर्ड्स अस. जकर्याचं पुस्तक 3रा अध्याय 3 आणि 5 प्लीज. जकर्या जुन्या कराच्या मलाकीच्या अगोदरचं पुस्तक पटकन काढा कोणीतरी. आय मीन विल सी द्याचं. जकर्या 3:3-5 3:3 ते 5. यहोशुवा मलिन वस्त्रे परिधान करून त्या दिव्यदूतापुढे उभा होता. त्याच्या समोर जे उभे होते त्यांना तो उत्तर दाखल म्हणाला, त्याच्यावरची मलिन वस्त्रे काढा. म्हणा त्याच्यावरची मलिन वस्त्रे काढा. देवाने आमच्यावरचे मलिन वस्त्र काढले. ऐकताय का चर्च? आमच्यावरील सेल्फ राइचियसनेसची घाणेरडी वस्त्र काढली, बाहेर काढून टाकली. आमच्यामध्ये सिन कॉन्शियस काढला, आमच्यामधला गिल्ट कॉन्शियस काढला, आमच्यामध्ये सगळे कॉम्प्लेक्स त्याने बाहेर काढले. आणि काय केलं आम्हाला? इथे म्हटलं मी तुला उच्च पोशाख घालत आहे. तो नीतिमत्तेचा आहे. माझ्याकडे उच्च पोशाख आहे, उच्च झगा आहे आणि तो नीतिमानाचा झगा आहे. कुणी म्हटलं ना आंटी आहे, म्हणाले की माझ्याकडे 2च साड, तुमच्याकडे हे होतं. आमच्या कपाटात किती कपडे आहेत नाही का. मी रील पाहत होतो, ती बायको रडते, ते नवरा म्हणतो काय रडते, लग्नाला जायचं, मेरे पास कपडे ही नाही आहे पहनने के लिए. तू तिच्या अंगावरती 50 साड्या ओढतो काढून कपाटात. हे काय माहिती? काय लोकांकडे ते पण असेल. आज नसू देत. कपड्यांनी कमी आहात पण नीतिमत्व तुम्ही रिच आहात सगळ्यात चर्च. हालेलुया, हालेलुया. अजून एक सगळं मला आठवत होता, त्या उदळ्या पुत्राला दिला. लूक 15:22 मध्ये ना. कॅन यू रीड फास्टली? पण बापाने आपल्या दासांना सांगितले, लवकर उत्तम झगा आणून लवकर. आता उशीर करायचा नाही.
शब्द काय वापरलाय? का बरं पळत, हात सोडून पळतो की काय हा? ऐकताय का मला? लवकर शब्द का वापरलाय? लवकर मला त्याची नग्नता झाकायची. ही जी प्रोसेस आहे ना, पटकन मला पाप झाकून टाकायचं, मला बघायचं नाही येते. म्हणजे त्यांनी काय केलं हे मला पाहायचं नाही, मी त्याला काय देतो हे त्याने जगाने बघावं. यस, काय देवाला गौरव गेला पाहिजे. इथे म्हटले लवकर उत्तम झगावर. झगा पण कसा? उत्तम टेलर कडनं नाही, सरजीपुरात कोणी असेल तो उत्तम झगा शब्द वापरलाय. म्हणजे इंग्लिशमध्ये काय म्हटलं? बेस्ट क्लॉथ आणून त्याला घाला. हा, बेस्ट रूप, बेस्ट बेस्ट शब्द आहे. म्हणजे उत्तम द्या. माझा बाप उत्तम देतो. चर्च आपल्या बापाकडे उत्तमते आहे. म्हणजे बघ ना, डुकराचा वास त्या कपड्याला कुठं फाटलेला असेल, दुर्गंधी, मलिनता, सगळे काय आहे, पण त्या बापाला माहीत आहे जेव्हा माझा नीतिमानाचा झगा त्याला आच्छादिला जाईल तेव्हा तो सगळ्यात सुंदर दिसेल. तुम्हाला एक गोष्ट माहिती आहे, सैतान तुम्हाला का छळतो? का तुमच्या मागे लागला आंघोळ करून? कारण तुम्ही नीतिमान आहात म्हणून आम्हाला छळतो. आणि तो झगा जो तुमच्याकडे आहे ना, तो फक्त जपा त्याला. आणि तो जपतो एकाच गोष्टीने, हॅव अ स्ट्रॉंग रिलेशनशिप विथ युअर फादर डेली, ऑन द डेली बेसिस. शेवटचं वचन वाचूया. तिसऱ्या दिवशी एस्तेराने आपले राजकीय वस्त्र, बापरे आज वस्त्रावरच आहे सगळं. कोणते वस्त्र? उदळपुत्राला काय दिला? उत्तम झगा. यहोशूआला काय दिला? उत्तम पोशाख. हे काय सगळं फक्त नाव डिफरन्स आहेत, हे सगळं नीतिमत होत आहे. आणि ती राजकीय, आणि तो नियम होता, ऐका, राजाच्या राजदरबारी जाताना बायको का असणार राजवस्त्र घालून न जायचं. बायको म्हणून मोठ्या गावावर नाही गेली नवऱ्यासमोर, तो नियमच नव्हता तिथे. धारण करून राजमंदिराच्या आतल्या चौकात जाऊन राजमंदिरासमोर उभी राहिली. राजाचं लक्ष बायकोकडे कसं गेलं माहिती का? बायको आहे म्हणून नाही, राजवस्त्राचा साईन. आम्ही पित्याच्या उजवीकडे उभे आहोत ना, पित्या आमच्याकडे बघताना काय बघतो माहिती आहे का? कुठे तो नीतिमान? मोशा हा बसलाय शेजार येशूच्या. कुठे ती नीतिमान? मोरे आंटी, शेंगे आंटी, वाटेवर आंटी, आपल्या सगळ्या भाऊ बंधू सगळे कुठे आहेत ते? हा, ते का तिथे बसून? काय ओळख आहे? नीतिमान नाही, राजकीय वस्त्र. आणि ते नीतिमानाची वस्त्र आहे. देवाने आम्हाला असं केलंय. प्लीज पुन्हा सांगतो, 3 गोष्टी आपण थांबूया. म्हणा, सिन कॉन्शियस माझ्यामध्ये नाही, गिल्ट कॉन्शियस माझ्यामध्ये नाही, आणि कोणत्याच प्रकारचं कॉम्प्लेक्स माझ्या ठाई आहे. मी पूर्णपणे मुक्त आहे, कारण माझी केस क्लोज आहे. मला राजकीय वस्त्र, उत्तम झगा, उत्तम पोशाख, नीतिमत्वतेचा पोशाख घालण्यात आलेला आहे. यामुळे मी आतापासून सर्वदासाठी नीतिमान गणण्यात आलो आहे. देवाला धन्यवाद. Thank you for watching this broadcast. If you have been blessed by this message, we encourage you to donate for this ministry. Your generous donations will help us to spread the gospel of His kingdom and make a real difference in the lives of the people. You can send your gifts and donations on the following bank account or through the QR code given below. Bashan Catholic Cooperative Bank Limited. Account number 501000000374277. IFSC code BACB 0000123. Shekinah Ministries believes that your tithes belong to your local churches. Thank you for watching this broadcast.